नमस्कार मित्रांनो मी अमोल हवळे आणि आज आपण आलेलो आहे हरभऱ्याच्या शेतामध्ये आपल्या. तर हे बघा, हे जे आहे ना, हे आपलं पाठीमागचा हरभरा आहे. म्हणजे थोडं लेट पेरलेलं आहे आणि डॉलर आहे. तर आपण हे 2 नंबरला पेरलेला हरभरा आहे. सुरुवातीचा आपला हरभरा जे आहे ते आता फुलवरत आहे. तर याला जे आहे ना, याला आपण कालच फवारणी घेतली. याची पहिली फवारणी आपण काल घेतली आणि ती आपल्या यूट्यूब चॅनलला आपण टाकलेली आहे. तर याचंसुद्धा नियोजन आपण परफेक्टपणे करणार आहे. म्हणजे आपलं कसं आहे, करायचं ना तर चांगलंच करायचं, नाही तर नाही करायचं. याचंसुद्धा नियोजन आपण परफेक्ट करणार आहे. आणि आपण आता यानंतर याची दुसरी एक फवारणी घेणार आहे. ते आपण कोणती घेणार आहे ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत याच्यामध्ये दुसरी फवारणीसुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. आता आपण म्हणजे जे आपलं बाजूचा जो माझा फुलवरत आलेला हरभरा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. एकदम उत्तमरित्या छान असा डेव्हलप झालेला आहे. आणि काय करायचं मित्रांनो माहिती आहे का, जेव्हा आपण हरभरा आपण असा गैरसमज करतो की हरभरा जे कमी पाण्याचं आहे, याला खत लागत नाही. पण आता झालेलं असं की वातावरण असं झालेलं आहे की कोणत्याही पिकाला नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला. कारण की आता त्याला नियोजन तुम्ही व्यवस्थितपणे करशाल, ते खताचं असेल किंवा फवारण्याचं असेल, सर्व नियोजन जर व्यवस्थितरित्या केलं तर उत्पन्नात 100% नक्कीच म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये उत्पन्नात वाढ होते. तर आता मी तुम्हाला माझा दुसरा हरभरा दाखवतो जो आपण पहिले पेरला होतो. हे बघा मित्रांनो, किती व्यवस्थितरित्या झाड डेव्हलप झालेले आहे आणि फुलं पण बघा तुम्ही, एकदम म्हणजे असे फुलाची संख्या पण चांगली आहे. पण आता भरपूर शेतकऱ्यांचा असा समज आहे की आपलं हरभरा आपण डेव्हलप केलं आणि याला फुलं लागली म्हणजे आपलं काम झालं. तर तसं नाही आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला फुलं लागल्यावर सुद्धा आपल्या पिकाला ते फुलं गळाले नाही पाहिजे, याचंसुद्धा आपल्याला परफेक्ट फवारणीमध्ये नियोजन करावं लागतं. याचं पाणी व्यवस्थापन असेल किंवा इतर कुठलंही याच्यामध्ये जे काही व्यवस्थापन नियोजन असेल हे आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे. म्हणजे पिकाच्या सुरुवातीलाच आपण ठरवून घ्यायचं आहे की आपण पिकाचं नियोजन हे व्यवस्थितरित्या करू. कारण की करायचं ना, चांगलंच करायचं. तर मी आता तुम्हाला याचं पाण्याचं पण थोडंफार आज माहिती देणार आहे की याच्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं ठेवायचं. तर चला, तर मी तुम्हाला पाण्याचं नियोजन पण सांगतो. हे बघा मित्रांनो, आता हे आपण ड्रिपची नळी टाकलेली आहे. हे बघा, झाडाच्या आतमध्ये. आता हे बघा, इथली जी आहे ना, ही माती घ्यायची आहे. हे बघा, याच्यामध्ये आता काही आहे का, पूर्ण कोरडी ना. तर अशी जर आपली माती झालेली असेल कोरडी, तर आपण याला एक थोड्याफार प्रमाणात याच्यामध्ये पण पाणी देऊ शकतो. म्हणजे काय करायचं आहे, अशा वेळेस आपण थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी देऊ शकतो. शक्यतो हरभऱ्याला फुलोरा अवस्थेमध्ये पाणी देणंच टाळावं. कारण की हरभऱ्याला एवढं काही पाणी लागत नाही. जेमतेम हरभऱ्याला 3 ते 4 पाणीमध्ये आपला हरभरा येऊन जातं. आणि जर भारी जमीन असेल तर 3च पाण्यामध्ये आपला हरभरा येतो. फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं गेलं पाहिजे की पाण्याची टायमिंग जी आहे ही सुद्धा व्यवस्थित दिली गेली पाहिजे. तर आता हरभरा पिकाचं उत्पन्न हे 100% आपल्या तुम्ही पेजला फॉलो करा. 100% तुमची उत्पन्नामध्ये वाढ होईल. कारण माझंही व्यवस्थापन मी बऱ्यापैकी करतो आहे. तर इथून पुढेही आपण आपल्या यूट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक पेजला असेल, पूर्ण माहिती या हरभरा पिकाविषयी देणार आहोत. तर तुम्ही नक्कीच मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, माझं फेसबुक पेज आणि माझं यूट्यूब चॅनलला, आम्ही फक्त शेतकरीला. तर अशाच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा. जय जवान, जय किसान.